नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? ठीक आहात ना? तर मंडळी, एक फार वाईट प्रकार आपल्या माळशिरस तालुक्यात घडला आहे. एका उत्तर प्रदेशातल्या गवंडी कामासाठी आलेल्या तरुणाने एका अल्पवयीन विकलांग मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला आहे. या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. आपला कायदा त्यास योग्य ती शिक्षा देईलच. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर जास्त बोलणे योग्य होणार नाही. आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा तसा राजकीय सामाजिकदृष्ट्या शांत सभ्य भाग आहे. आपल्याकडेही गंभीर गुन्हे होतात, पण त्यांचे प्रमाण फार कमी असते. हा भाग विकसनशील आहे. शहरीकरण वाढू लागल्याने येथे बांधकाम, फर्निचर, कलर, वायरिंग, मिठाई, शेती व इतर क्षेत्रातील तज्ज्ञ कारागीर, कामगार, मजुरांची मागणी वाढू लागली आहे. या कामांसाठी स्थानिक मजूर कमी पडू लागले आहेत असे म्हणा, किंवा स्थानिक मजुरांकडे परप्रांतीय मजुरांएवढे कौशल्य, ज्ञान नाही असे म्हणा, किंवा परप्रांतीय मजूर कमी पैशात काम करतात म्हणून ते परवडतात, म्हणून त्यांना जास्त मागणी आहे असे म्हणा. अशा अनेक कारणांमुळे आपल्या भागात परप्रांतीय मजुरांचे लोंढेच्या लोंढे येऊ लागले आहेत. काही ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर, मजूर पुरवणाऱ्या व्यक्ती त्यांच्या फायद्यासाठी या लोकांना आपल्या भागात घेऊन येऊ लागले आहेत. हे परप्रांतीय लोक झोपडपट्टी, शहराबाहेरील वसाहती किंवा मध्यमवर्गीयांच्या वसाहतीत गोड बोलून घरे भाड्याने घेत आहेत. आपल्याला चांगले घर भाडे मिळेल या लालसेपोटी आपले स्थानिक लोक जास्त चौकशा न करता घरे भाड्याने देत आहेत. त्यांच्याकडून त्यांचे आधार कार्ड, पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट, स्थानिक जामीनदार यांची मागणी केली जात नाही. हे फार दुर्दैव आहे. आपल्याकडे परराज्यातून येणारे सगळेच लोक वाईट गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत असे आमचे मुळीच म्हणणे नाही, पण यांना आपले घर भाड्याने देताना यांची सखोल चौकशी करणे, योग्य कागदपत्रांची मागणी करणे, आपल्या भाडेकरूची पोलिसांकडे नोंद करणे आपण गरजेचे समजत नाही. परराज्यातून येणाऱ्या अनेक लोकांमध्ये जसे अत्यंत चांगले लोकही असू शकतात, तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकही असू शकतात. ते त्यांच्या भागात काहीतरी गुन्हा करून आपल्या भागात पळून आलेलेही असू शकतात. हे आपण लक्षातच घेत नाही. थोडे दिवस आपल्याजवळ राहून ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपला विश्वास संपादन करतात. आपण त्यांच्यावर विश्वास टाकून निर्धास्त झालो की मग चोरी करणे, मुली पळवणे, मारामारी, व्यसनाधीनता, बलात्कार, खून, दरोडा असे प्रकार करून त्यांच्या राज्यात पळ काढतात. शहराबरोबरच हे लोक ग्रामीण भागातही गोड बोलून घुसले आहेत. अनेक मोठ्या शेतकऱ्यांच्या शेतात, गुरांच्या गोठ्यात कुक्कुटपालन, शेळीपालन, नर्सरी, फळबागा, ऊसांच्या ट्रॅक्टरवरती ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर म्हणून हे लोक काम करत आहेत. सध्या फुकटचं रेशन आणि दरमहा मिळणारी रोख रक्कम मिळू लागल्याने शेतावर व इतर ठिकाणी काम करण्यास मजूर मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे आपले शेतकरी अशा परराज्यातून आलेल्या लोकांना कामावर ठेवू लागले आहेत. पण यांना कामावर ठेवताना पुढील धोक्यांचा विचार ते करत नाहीत. हे लोक जेव्हा काहीतरी उचापती करून पळून जातात तेव्हा यांना जाग येते आणि मग ते सर्व प्रकरण आपल्या पोलीस यंत्रणेला निस्तरावे लागते. कमी मजुरीवर काम करतात म्हणून किंवा जास्त घरभाडे मिळाले म्हणून तुम्ही लगेच फसू नका. नंतर पश्चाताप करावा लागेल. शहरातील अनेक हॉटेल, दाढी कटिंगच्या दुकानात, विट्टभट्टीवर या परराज्यातून आलेल्या लोकांनी कामे मिळवली आहेत. यांच्यामुळे स्थानिक गवंडी, बिगारी, मजूर हद्दपार झाले आहेत. ही परिस्थिती फार धोकादायक आहे. यामुळे आपल्याकडे बेरोजगारी वाढते. स्थानिक लोक देशोधडीला लागायला लागले आहेत. आपले स्थानिक लोक आता काम शोधण्यासाठी मुंबई, पुण्यासारख्या शहराकडे जाऊ लागले आहेत. त्यामुळे आपली संस्कृती, सभ्यता, रीतिरिवाज, सण उत्सव, चालीरीती माहीत नसलेले
व त्यांच्याशी काहीही देणे घेणे नसलेले हे लोक आपल्या भागात शिरकाव करू लागले आहेत. याचा जरा विचार करा. सखोल चौकशी केल्याशिवाय, स्थानिक जामीनदार घेतल्याशिवाय जुजबी ओळखीवर कोणालाही कामावर ठेवू नका. घर भाड्याने देताना आधार कार्ड, रेशन कार्ड, पोलीस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय घर भाड्याने देऊ नका. आपल्या भाडेकरूची पोलिसात नोंद करा. खबरदारी पाळा, अन्यथा तुम्हाला मोठ्या नुकसानीला, संकटाला सामोरे जावे लागेल. आम्ही आमच्या करंट अफेअर्स चॅनलच्या माध्यमातून असे जाहीर निवेदन करतो की भारतीय संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाला आपल्या जाती धर्माप्रमाणे, रीतिरिवाज, परंपरांप्रमाणे वागण्याचा समान हक्क दिला आहे. आपले विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. देशातल्या कोणत्याही नागरिकाला देशातल्या कोणत्याही भागात जाऊन काम, नोकरी, धंदा करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. आम्हीही संविधानाचा नितांत आदर करतो. आमचीही मुलं परप्रांतात जाऊन शिक्षण घेत आहेत, नोकरी, व्यवसाय करत आहेत. पण आमच्या मुलांना आम्ही परप्रांतात जाऊन तेथील लोकांशी कसे चांगले वागावे, त्यांच्या रीतिरिवाजाचा, परंपरांचा, जाती धर्माचा कसा आदर करावा हे शिकवले आहे. त्यांच्यावर सर्व धर्म समभावाचे संस्कार केले आहेत. आमच्या भागात परप्रांतातून पर्यटनासाठी, कामासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचा आम्हाला अभिमानच आहे. आम्ही आमच्या भागात येणाऱ्या चांगल्या लोकांचे स्वागतच करतो. पण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. काही लोक वाईट प्रवृत्तीचेही असतात. अशा वाईट प्रवृत्तींपासून वाचण्यासाठी आम्ही आमच्या स्थानिक लोकांना हा सावधगिरीचा इशारा देत आहोत. यामध्ये परप्रांतातील लोकांविषयी आमच्या मनात कोणतीही द्वेषाची, हीनतेची किंवा सुडाची भावना आहे असा कोणीही गैरसमज करून घेऊ नये. आमचा परराज्यातून कामासाठी आलेल्या कोणत्याही लोकांवर वैयक्तिक राग नाही, पण आमच्या स्थानिक लोकांची फसवणूक होऊ नये, त्यांची सुरक्षितता आमच्यासाठी महत्त्वाची असल्यामुळे आम्ही ही माहिती प्रसिद्ध करत आहोत.